तर मित्रांनो, आज आपण इथे बनवणार आहोत मस्त मसालेदार चमचमीत असं रेस्टॉरंटमध्ये जसं भेटतं त्या पद्धतीमध्ये मस्तपैकी मी घरगुती चिकन बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर, किती मस्त रस्सा झालेला आहे। चिकन बनवण्यासाठी मी इथे आता अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, फ्रेश चिकन घेतलेलं आहे। आणि आता त्यानंतर काय करायचं, हे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं। एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तर इथे आता आपलं चिकन छानपैकी धुवून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मी इथे 2 ते 3 पाण्याने छानपैकी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता मी त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहे। आणि आता यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे दही। तुम्ही पाहू शकता मी इथे आता 2 चमचे दही घालणार आहे। आणि आता दही घालून झाल्यानंतर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। पूर्ण चिकनला हे छानपैकी असं हाताने मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स करून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिट आपण आता हे साईडला ठेवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता हळद, मीठ आणि थोडंसं दही घालून चिकन छानपैकी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। चला आता आपण वळूया पुढच्या स्टेपकडे। चला तर मग आता मी इथे फोडणीसाठी छानपैकी बारीक कांदा कट करून घेणार आहे। आणि त्याचबरोबर मी इथे आता थोडासा लसूण पण छानपैकी बारीक वाटून घेणार आहे। तर इथे आता आपला कांदा छानपैकी बारीक कट करून झालेला आहे। आणि मी इथे आता थोडासा लसूण आणि आलं घेतलेलं आहे। आणि आता आलं लसूण छानपैकी मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। चला मग आपण बारीक करूया। तर मित्रांनो, इथे आता आपलं फोडणीची सगळं सामान तयार झालेलं आहे। आपण आता फोडणी देऊया। तर मित्रांनो, आता मी ठेवणार आहे गॅसवरती कुकर। चला तर मग इथे मी आता तेल घालून घेत आहे फोडणीसाठी। तर इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता त्या तेलामध्ये मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट, त्यानंतर कांदा आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व साहित्य मी तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहे। चला तर मग इथे आता आपला कांदा आणि लसूण जी पेस्ट आहे ती छानपैकी मी आता परतून घेत आहे। आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी कांदा परतून घ्यायचा। आणि मित्रांनो, ही खूप कमी साहित्यापासून आणि कमी मसाल्यांपासून बनणारी रेसिपी आहे आणि त्याच प्रकारे खूप लवकर पण बनती। चला तर मग इथे आता आपला कांदा छानपैकी भाजून झालेला आहे। आणि आता मी त्यामध्ये घालत आहे चिकन। चिकन आपलं टाकून झालेलं आहे आणि आता छानपैकी असं परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता इथे आता छानपैकी असं परतून घ्यायचं। जवळपास 5 मिनिट कमी गॅसवरती छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर मी आता यामध्ये घालणार आहे पाणी। आणि पाणी घालून झाल्यावर परत छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता झाकण झाकून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तरी आता मी इथे झाकण झाकून घेत आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेत आहे। आपलं आता चिकन छानपैकी शिजून झालेलं आहे। मी तुम्हाला आता दाखवते। बघा, तुम्ही पाहू शकता किती छानपैकी शिजला गेलेला आहे। चला आपण आता नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर मग आता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे। आणि आता कढईमध्ये मी टाकणार आहे आवश्यकतेनुसार तेल। तर मित्रांनो, इथे आपलं आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलात मी हे घरगुती काळा मसाला घालत आहे। त्यानंतर मी आता इथे चिकन मसाला घालत आहे। कांदा लसूण मसाला घालत आहे। आणि हे छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं।
आणि आता इथे छानपैकी मसाला आपला परतलेला आहे आणि मी त्यामध्ये आता घालत आहे भाजी. चला तर आता इथे आता फोडणी मी देऊन घेतलेली आहे आणि आता थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करत आहे. पाणी ॲड करून झालं छानपैकी आता असं मिक्स करायचं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि किती मसालेदार छानपैकी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. खूप लवकर झटपट बनती आणि खूप कमी साहित्यापासून कमी मसाल्यापासून बनणारी आहे. तुम्ही पण नक्की बनवून पहा. तर मित्रांनो, फायनली इथे आपली आता मस्त मसालेदार आणि गावाकडील पारंपरिक पद्धतीमध्ये मी इथे नॉनव्हेजची भाजी तयार केलेली आहे. चला मग आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूया. मित्रांनो, फायनली इथे आता आपली तयार आहे चिकनची मस्त मसालेदार भाजी. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.